आपण लोहा तालुक्यातील हातनी या गावामध्ये आलो आहेत। आपल्याला भारत देशाला 80 वर्ष स्वतंत्र होऊन कालच पूर्ण झालेले आहेत। एवढंच 80 वर्ष जर काळ जरी उलटला असेल, स्वातंत्र्य मिळाले असेल, फक्त आपल्याला गुलामीतून मुक्त झालो एवढंच माहिती आहे। पण आपण खरा संघर्ष आणि खरं स्वातंत्र्य जर पाहायचं असेल तर या लोकांचा संघर्ष या ठिकाणी आपण पाहतोय। 80 वर्षांपासून या ठिकाणी पाण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी आलेला आहे। पण या निधीच्या माध्यमातून आतापर्यंत जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही। 3-3 टाके या ठिकाणी शासनाने दिलेले आहेत, पण त्यातला कुठलाही परिपूर्ण कामसुद्धा केलेलं नाही। या ठिकाणी आपण अक्षरशः पाहू शकता, या गावामध्ये कुठलीच कामाची व्यवस्था नाही, कुठला रस्ता नाही, नाली नाहीत, पूर्ण रस्त्यानं सुद्धा दुर्गंधी उठलेली आहे। आणि आपण पाहू शकता या गावकऱ्यांची ठीक आहे एवढा पावसाळा लागलेला आहे, पावसाळ्यामध्ये सुद्धा हे गावकरी हे महिला ताई या ठिकाणी शोचखड्डा खणला आहे। या शोचखड्ड्याचं पाणी या ठिकाणी झिरपत आहे आणि या झिरपून पाणी या खड्ड्यामध्ये आपण पाणी हेच पाणी आंघोळीसाठी, पिण्यासाठी आणि मूलभूत गरजासाठी या ठिकाणी वापरण्यात पाहत आहेत आपण। प्रत्यक्ष बाबूजी वडणे, राहणार हातनी, तालुका लोहा तालुक्यामधले हातनी गाव आहे। 80 वर्ष झालं आज आपल्या भारताला स्वतंत्र होऊन, तरी तर अजून आमच्या या 5 वर्ष काळामध्ये झेंड्याच्या 15 ऑगस्टला सुद्धा त्यांनी ग्रामसभा घ्यायची असते, पण त्या विषय मांडला नाही। आणि तर जलजीवन आमच्या इथं योजना आलेली आहे, त्याच्यामधले 1 रुपयाचा सुद्धा गावाला लाभ झालेला नाही किंवा गावामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा आला नाही। गावाचा कोणताच विकास केला नाही त्यांनी। आणि दुसरं आमच्या गावामध्ये कॅबी आलेली आहे याची विजेची, तर कॅबीमध्ये ते सुद्धा आमच्या इथं फक्त 150 व्होल्टेजच्या वरी एक सुद्धा व्होल्टेज येऊ शकत नाही। आम्ही वारंवार तिथं जाऊन विनंती केली, तरी विनंती केल्यावर सुद्धा त्यांनी आमच्या गावामध्ये कसल्याच प्रकारे व्होल्टेज वाढवून देत नाही, आम्हाला देता येत नाही असं आमच्याकडे त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि आम्ही शासनाला सुद्धा वारंवार विनंती केली, तरी तो शासन आमच्या इकडे बघायला हरकत कधीच हे केलेलं नाही। तरी कृपया उत्तम पुंडलिक पवळे, राहणार हातनी, येऊन जा साहेब, तुम्ही आम्हाला तक्रार तुमच्याकडे नोंदवली, आम्हाला पाणी नाही, आंघोळीला रस्ते नाही, पाणी सोडायला विचारलं, पाणी का सोडणं आलंय, कुठलंय आम्हाला माहीत नाही म्हणते। आम्ही काय नौकर हा का ग्रामपंचायतची यानं पगार खाते, पाणी सोडा एक ग्रामपंचायत सेवक आहे, त्याला विचारते पाणी सुटाले की नाही गावात, ते बकरा सांगते बा पाणी गंगला पाणी आलं, गंगला पाण्याचा थेंब नाही, माणसं रोज आम्ही जाता गंगला काहीतरी कारणामुळं, त्यानं सांगते ग्रामसेवकाला साहेब फुल गंगा भरून लेवल चलाले कटोकट, गंगला पाणी आम्हाला जाणं होईना, ते पाणी सोडा म्हणते, मायानं पाणी सोडणं होणार नाही तुमच्या। नमस्कार, मी राजू रामगिर गिरी, ग्रामपंचायत हातनी, लोहा तालुक्यातील शेवटचं गाव कुठले या। आणि ह्या गावामध्ये सगळ्यात जास्त गावाचा एकोपा, गावाचा विकास आणि गावचा विकास व्हावा। आता तुम्ही तर हे 2-3 टाक्याचे फोटो तर काढल्यात, 2 तर जीर्ण झालेले असतात, एक नवीन आहे त्याला तर कुठं पाईप आहे तेही कळणार झाले। हा काय बोलावं आता याच्या पुढचं। मी 15 वर्ष झालं पाणी विकत घेतो साहेब, मी स्वतः 15 वर्ष झालं मी स्वतः पाणी विकत घेतो, लोक आहेत गावात घेणारे पाणी मी प्रत्येक आणखी दुसरं कोणालाच काही आपण बोलूही शकणार, बोलायला गेलं तर